स्वप्नलोक भिवंडी टीव्ही न्यूज सबसे तेज। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कालम्बोली। हम आपको बता दें कि जो ये रोड आप देख रहे हैं बहुत ही पतला था, मतलब एक गाड़ी आ सकती थी। तो इसे जो है ऐसा बनाया गया है कि अभी 2 गाड़ियां इस पे गुजर सकती हैं आप आसानी से। तो इसी रास्ता का जो है बनने के बाद उद्घाटन हुआ है शिवसेना नेता माननीय श्री प्रकाश पाटिल साहब के शुभ हाथों से। और हम आपको बता दें कि माननीय श्री विष्णु चंदे साहब भी वहाँ पे उपस्थित थे। और हम आपको बता दें कि कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक माननीय श्री मनोहर ठाकरे साहब के नेतृत्व में ये उद्घाटन संपन्न हुआ। तो देख रहे हैं आप कि आज ही इस रोड को जो है खोला गया है उद्घाटन होने के बाद, ये रोड पूर्ण बनने के बाद। तो देख सकते हैं कि चंदे साहब जो हैं कि आए हैं, तो जो माता जी का मंदिर है कालम्बोली, बहुत ही जागृत मंदिर है, यहाँ पे दर्शन करते हुए। और प्रकाश पाटिल साहब भी दर्शन करते हुए, यहाँ पे बहुत सारे जो मान्यवर आए थे सबने वहाँ पे दर्शन किया माता जी का। और उसके बाद से जो है उद्घाटन हुआ रोड का। हम आपको बता दें कि ग्रामीण आमदार माननीय श्री शांताराम मौर्य साहब जो है नहीं आ पाए थे, तो उनके पुत्र जो है अजय मौर्य साहब आए हुए थे। तो इस विषय में पूर्ण जानकारी हम मनोहर दादा ठाकरे साहब से लेते हैं। थोड़ा पीछे चलो। दोन्ही बाजूला ना सगळे ऐकते तो करून घे सगळं कव्हर झाले पाहिजे। आपल्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, तसेच विष्णूजी चंदे साहेब उपजिल्हा प्रमुख आणि आमदार साहेबांचे सुपुत्र अजय मोरे यांच्या तिथे आपल्या गावातील जो निधी उपलब्ध करून, ज्याप्रमाणे साहेबांनी आणि सन्माननीय आमदार साहेबांनी जो शब्द दिला होता की विधानसभेमध्ये की आपल्या रस्त्याची कामं कुठल्या प्रकारची काही ते राहणार नाहीत, आणि आपल्याकडे जवळजवळ 1.25 ते 1.5 करोडचा निधी MMRD आणि 3054 अशा 2 माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिला। त्याबद्दल सर्व कलंबोली ग्रामस्थांतर्फे साहेबांचं आणि आमदार साहेबांचे, चंदे साहेबांचे सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभारी आहोत गावकरी की या गावाला येणारा जो रस्ता होता तो युतीच्या कालामध्ये सवराज साहेबांच्या माध्यमातून बनला होता। त्यानंतर तो आज चांगल्या पद्धतीने आपल्या माध्यमातून या गावाला 16 फुटीचा रस्ता जो 5 मीटर शिंदे साहेबांच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचे शिंदे साहेबांच्या आधिपत्याखाली प्रकाश पाटील साहेब आणि आम्ही सर्व मंडळी आज काम करतोय आणि ह्या महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा वाहते, तीच गंगा त्याच प्रकारे या कलंबोली गावाला सुद्धा आम्हाला दिली। त्याबद्दल पुन्हा पुन्हा शिंदे साहेब आणि पाटील साहेबांचं खूप खूप धन्यवाद। आणि आत्तापर्यंत जो रोड आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याकडे बनलेला, असाच रोड थोडा बाकी राहिलेला आहे, तो सुद्धा साहेब पुढील कालामध्ये मंजूर करून घेणार आहेत। आणि सर्वांना साहेबांतर्फे मी आश्वस्त करतो की थोड्याच दिवसामध्ये त्याची सुद्धा मंजुरी मिळेल आणि आपल्या गावाला एक चांगल्या प्रकारे हायवेपासून येणारा जो मार्ग आहे सुकर मार्ग होईल, अशी अपेक्षा सर्व ग्रामस्थांना आहे आणि ती पूर्ण होईल। पुन्हा एकदा साहेबांचे इथे खूप खूप धन्यवाद की इथे आज 2 मिनिटाचा वेळ काढून आणि आज या रस्त्याचं लोकार्पण सोहळा सन्माननीय पाटील साहेबांच्या हस्ते होते। सर्व ग्रामस्थांना खूप खूप आनंद आहे। साहेब, आपण जो शब्द देता तो पूर्ण करता आणि ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचंड अशी करोडोची कामं आपण आणण्यामध्ये आणि जनतेला आपला विश्वास सार्थ करून देण्यामध्ये आपण ते सार्थ केलेलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। या 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 ना अजय ना अरे
जेंट्स आणि रस्त्यामध्ये कॉन्क्रीट रोड सारखी दिसते पण